आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आणि या तपोपूर्तीच्या निमित्तानं जो 12 वर्षाचा प्रवास आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने केलेला आहे आणि देश सर्व पातळीवर खूप वेगानं प्रगती करताना आपण सगळेजण पाहतोय। आज आपण सगळेजण पाहत असताना देशाच्या पायाभूत विकासासाठी आदरणीय मोदीजींनी समाजातल्या प्रत्येक घटकांना सोबत घेऊन प्रत्येक घटकाचा विचार करून आज देशाला प्रगतीकडे नेण्याचा संकल्प केलेला आहे। अनेक आमूलाग्र बदल आज देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला आपण सगळेजण पाहतोय। खास करून मोदीजींनी समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, समाजातला शेवटचा घटक विकासापासून वंचित नाही राहिला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका मोदीजींनी आपल्या कालखंडामध्ये घेतली। आज आपण सगळेजण पाहत असताना देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास होत असताना देशानं दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आपण सगळेजण पाहतोय। देश आज सर्वोत्तम रस्त्याने जोडलेला आपण सगळेजण पाहतोय। देशातली दळणवळणाची प्रत्येक साधनं असतील ती साधनं खूप मजबूत होताना आपण पाहतोय। त्यामुळं देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली दळणवळणाच्या साधनाचा प्रचंड मोठा विकास होत असताना अगदी आज आपण सोलापूरच्या बाजूने बघितलं तरी सोलापूरच्या बाजूला सगळ्या बाजूने गेलेले मोठे मोठे हायवे या प्रत्येक जिल्ह्याला जोडण्याचं काम करताना आपण सगळेजण पाहतोय। त्यासोबत रेल्वेचं आधुनिकीकरण आपण सगळ्यांनी पाहिलं। नवनवीन रेल्वेचे मार्ग आज उभे राहताना आपण सगळेजण पाहतोय। खूप नवीन मार्ग रेल्वेचे उभे राहिले आणि रेल्वेला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालं। त्यामध्ये त्याचं एक उत्तम उदाहरण वंदे भारत ट्रेन जी आपण सगळेजण पाहतोय चालू झाली आणि त्या वंदे भारत ट्रेननं दळणवळणाच्या साधनामध्ये क्रांती केलेली आपण सगळेजण पाहतोय। प्रचंड मोठा प्रतिसाद या निमित्तानं मिळाला। देश उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना खूप मोठे मोठे उद्योग देशामध्ये येत असताना मोदीजींनी खऱ्या अर्थानं देशाला मजबूती देत असताना मेक इन इंडियाचा नारा दिला आणि त्या अनुषंगानं देशातल्या उद्योजकांना किंबहुना देशामध्ये निर्मिती झालेल्या वस्तूंना देशातल्या जनतेनं प्राधान्य दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि देशाला खूप ताकदीनं पुढे नेण्याचं काम या निमित्ताने केलेलं आपण सगळेजण पाहतोय। याच वेळी देशातला शेतकरी हा देशाच्या विकासाचा कणा आहे किंवा देशाचा कणा आहे। त्या शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवत असताना खास करून सिंचन क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती झालेली आपल्याला दिसते। देशामध्ये राज्यामध्ये सिंचन क्षेत्र वाढत असताना मोदीजींनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रत्येक राज्यामध्ये दुष्काळी भागाला पाणी पोहोचवण्यासाठी खूप मोठी ताकद प्रत्येक राज्याला शेतकरी बांधवांना देण्याचं काम केलं। त्यासोबत बळीराजा सिंचन योजना पण मोदीजींनी चालू केली आणि त्या माध्यमातून देशामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये झालेली क्रांती आपण सगळेजण या ठिकाणी पाहतोय। एका बाजूला शेतकरी समृद्ध होत असताना शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत असताना नागरी भागातल्या लोकांसाठी नागरी विकासाचा खूप मोठं काम आदरणीय मोदीजींनी केलं। देशामधल्या प्रत्येक मोठ्या शहरांना अगदी सोलापूर पासून असे अनेक शहर आहेत की ज्या शहरामध्ये नागरी विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम झालेलं आपण पाहतोय आणि त्याचसोबत आपण सगळ्यांनी बघितलं असेल आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती आपण झालेली पाहतोय। खूप मोठी एम्स सारखी हॉस्पिटल आपण बघितलं, खूप मोठ्या संख्येनं त्या हॉस्पिटलच्या संख्येमध्ये वाढ झाली। त्यासोबत
देशातल्या प्रत्येक नागरिकाला उपचार मिळाला पाहिजे. उपचाराविना कुठल्याही नागरिकाला स्वतःचा जीव गमवावा लागू नये, किंबहुना उपचारापासून वंचित कोण नागरिक राहू नये, म्हणून आयुष्यमान भारत योजना आदरणीय मोदीजींनी या देशामध्ये चालू केली. आणि जगातली सगळ्यात मोठी योजना आयुष्यमान भारतच्या रूपानं आज लोकांच्या सेवेसाठी या देशामध्ये चालू असलेले आपण सगळेजण पाहत आहे. त्या माध्यमातून कोट्यावधी रुग्णांना या योजनेची मदत झाली आणि असंख्य रुग्णांचे जीव वाचले, असंख्य रुग्णांना स्वतःचं जीवन सुसह्य करता आलं. अशा पद्धतीचं काम या माध्यमातून झालेलं आपण पाहतोय. खास करून सार्वजनिक क्षेत्रामध्ये मध्ये मोदीजींच्या सरकारवर आज विश्वास असलेला आपण सगळेजण पाहतोय. आणि प्रशासनामध्ये आलेली शिस्त मोदीजींच्या कालखंडामध्ये ही एक प्रचंड मोठी शिस्त आज प्रशासनामध्ये आलेली आपण सगळेजण पाहत आहे. आणि त्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्थेला प्रशासकीय व्यवस्थेवर एक मोठा प्रभाव मोदीजींचा आणि मोदीजींच्या सरकारमध्ये असलेल्या कामाचा आपण सगळेजण पाहतोय. त्या माध्यमातून एक सामान्य माणसाचा विश्वास संपादन करण्याचं काम त्यामधून झालेलं आपण सगळेजण पाहतो. मोदीजींच्या कालखंडामध्ये आपण बघतो की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे असा संकल्प मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर केला. आणि त्याच माध्यमातून देशातला एकही नागरिक जो बेघर आहे तो घरापासून वंचित राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून क्रांतिकारी काम या देशामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहताय. खास करून मोदीजींना महाराष्ट्राच्या वतीने आपण धन्यवाद देऊया की देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्ती प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मंजूर कुठं झाले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये झाली. गेल्या 10-12 वर्षामध्ये 10 लाख घरं महाराष्ट्रासाठी मंजूर होत असताना चालू वर्षामध्ये पाठीमागच्या वर्षामध्ये 30 लाख घरं या महाराष्ट्रासाठी मोदीजींनी मंजूर केली. आणि जवळजवळ 100% लाभार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आज कामही चालू झालेली बघताय. आणि ही सगळ्या लोकांना भविष्यामध्ये एक स्वतःचं हक्काचं घर मिळेल अशा पद्धतीचं काम मोदीजींनी केलं. आणि यातूनही कोण राहिला असेल तर नव्यानं सर्वे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तो सर्वे पूर्ण झालेला आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या देशामधल्या प्रत्येक नागरिकासाठी घर देण्याचं काम आदरणीय मोदींच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसेल. आज आपण बघतो जे सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना डिजिटल क्षेत्रामध्ये सुद्धा देशानं खूप मोठी प्रगती केलेली आपण बघतोय. या देशातल्या छोट्या छोट्या संस्था व्यवस्था डिजिटल झालेल्या आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळे प्रशासनामध्ये आलेली गतिमानता आपण सगळेजण अनुभवतोय. काही क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतो. खास करून आपण सगळेजण पाहिलं असेल की देशाचा विकास करायचा असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केला पाहिजे. जोपर्यंत समाजातला प्रत्येक घटक बरोबरीनं या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही. हे मोदीजींनी या आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून दिला. आणि खास करून महिला ज्यांचा वाटा 50% या देशामध्ये आहे त्या महिला सक्षमीकरणाचं काम मोदीजींनी हातामध्ये घेतलं. आणि त्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. आज आपण बघतो मोदीजींची मनापासूनची भावना की महिला सक्षम होत असताना त्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प मोदीजींनी केला. आणि त्या माध्यमातून प्रचंड मोठं काम आमच्या लखपती दिदी बनवण्याचं काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की पाठीमागच्या वर्षापर्यंत 50 लाख महिला भगिनी आमच्या लखपती झाल्या. आणि पुन्हा आम्ही 1 कोटी महिला भगिनींना लखपती करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. तेच देशभर अशा पद्धतीचं काम चालू आहे. महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम मोदींच्या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. आज आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सगळ्या संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचं काम झालं असताना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या महिला भगिनींना 50% आरक्षण 33% आरक्षण मिळालं पाहिजे. आणि लोकसभा विधानसभेच्या माध्यमातून महिलांनी काम केलं पाहिजे. आणि त्या महिला त्या लोकसभेमध्ये जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.
छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।